माझं खरंच खूप साधं आयुष्य आहे हो. माझी एक गर्लफ्रेंड आहे निकिता. आम्ही लग्न करणार आहोत. ती सुद्धा नोकरी करते आणि आम्ही ठरवलं होतं की एक स्पेसिफिक अमाऊंट बँकेत जमा झाली ना की आपण लग्न करूया. तिची फॅमिली आहे, आई बाबा काका काकू अगदी आई वडिलांसारखे आहेत माझ्या. माझे आई वडील नाही आहेत, पण ते त्यांनी कधी जाणवू दिलं नाही मला. खरंच खूप साधं सुंदर आयुष्य आहे हो माझं. पण मग हे काय आता अचानक खून, खोटी कागदपत्र वगैरे. अचानक कोर्टात कोणीतरी माझ्या नावाची खोटी कागदपत्र बनवतो आणि ती वापरतो. यात माझा काय दोष? मी उगाच अडकलो गेलो ना यात. हे बघा, मला मान्य आहे की माझी साक्ष देणं खूप महत्वाचं आहे. हो, पण ती माणसं, ती खूप भयानक आहे तो. एका माणसाचा खून केलाय त्यांनी. आणि मला काही झालं तर माझं अख्खं आयुष्य पडलं हो पुढे. हे बघा, मला नाही पडायचं आहे यात. आणि निकिताही म्हणते की उगाच दुसऱ्यांच्या मॅटरमध्ये आपण पडायला नको. सो प्लीज मला यात इन्क्लूड करू नका. आय एम सो सॉरी, सो सॉरी, सो सॉरी.